चिक्कूचं झाड आहे आपलं हे. किती हिरवगार बघा. उन्हाळा एवढा कडक असला तरी बघा किती सुंदर पानं आहेत आणि हिरवगार आहे. आपलं हे चिक्कूचं झाड आहे आणि याच्यावरती गुळवेलचा वेल चढलेला आहे. बघा किती सुंदर वाटतंय. छान असं मस्त आहे. त्याला आपण बकेटामध्ये लावलेला आहे आणि रोज आपण पाणी घातल्यामुळे बघा किती सुंदर असं हिरवगार झाड दिसतंय. असं छोट्या बकेटात लावलेलं आहे 20 लिटरच्या. किती सुंदर आहे चिक्कूचं झाड. तर आपलं मोगऱ्याचं झाड आहे. किती सुंदर असं फुलं आहे बघा. किती छान असं फुटले आणि कळ्या पण अशा मस्त सुंदर अशा भरपूर कळ्या आहेत बघा. किती छान. आणि इथं जाईचं झाड आहे बघा. ह्याला कळ्या अशा भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत बघा. प्रत्येक फांदीला कळी आहे. तर आहे अपराजिता नाही सॉरी पारिजातच्या झाडाला पण किती छान अशा कळ्या लागायला चालू झालेल्या आहेत. सुंदर अशी आपली हिरवीगार झाडं आहेत. आणि हे बघा कमळ. टप घाण झाला होता पण त्याला स्वच्छ करून घेतलेला आहे. ही सुंदर अशा कळ्या आहेत. फुलं पण छान अशा मस्त फुलं लागत आहेत बघा. सुंदर अशी झाडं. आपली झाडांची ग्रोथ छान आहे. तर जाईचं झाड छोटंसंच आहे पण त्याच्यावर कळ्या किती भरपूर आहेत बघा. प्रत्येक फांदीला कळ्या आहेत. इथे एक आपलं मोगऱ्याचं झाड आहे बघा. त्याला पण कळ्या किती सुंदर आहेत. भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत बघा. किती छान वाटतंय. सुंदर प्रत्येक फांदीला अशी कळी आहे. छान असे फुलं पण सुंदर असे मोठे होत राहतात बघा. छोटंसंच आहे पण त्याला कळ्या आणि फुलं भरपूर असे लागत आहेत. तर आपला द्राक्षाचा वेल आहे बघा. किती सुंदर असा मोठा झालेला वाढलेला आहे. खूप वाढलेला आहे आणि त्याला द्राक्ष बघा असे छोटेसे द्राक्ष पण लागायला चालू झालेले आहेत बघा. इथं घड आहे द्राक्षाचा. हे बघा द्राक्षाचा वेल आहे. त्याला द्राक्षे लागायला चालू झालेले आहेत द्राक्षाच्या वेलाला. हे आपलं मधुकामिनीचे झाड. हे उन्हात असल्यामुळं कळ्या फुलं लागून असे वाळून जातात लगेच. कळ्या भरपूर लागतात पण लागून त्याला उन्हात असल्यामुळं भरपूर याला ऊन लागतं त्याच्यामुळं फुलं लगेच सुकून जातात. आणि हे चिनी गुलाब बघा किती सुंदर असं फुलं आहे. व्हाईट कलर आहे. इथं मरून कलर आहे आणि इथं पिवळा कलर आहे. किती सुंदर दिसतंय बघा. तर आपलं मोगऱ्याचं झाड आहे. त्याचा बहर संपलेला आहे बघा. आता याची सगळी फुलं सुकून गेलेली आहेत लागून. या मोगऱ्याच्या झाडाचा बहर संपलेला आहे. किती सुंदर असं हिरवगार आहे. जाईची झाडं आपल्याकडे भरपूर असल्यामुळे बघा किती सुंदर वाटतंय. प्रत्येक झाडांना कळ्या लागलेल्या आहेत बघा. किती सुंदर वाटतंय. आणि इथं रताळ्याचा वेल आहे बघा. किती सुंदर असा हिरवागार. ह्याच्यामध्ये अळूची पानं पण आहेत आणि रताळ्याचा वेल पण आहे बघा. किती छान. आणि इथं चिनी गुलाब किती सुंदर कलर आहे बघा. गुलाबी मस्त छान वाटते. तर आहे गुलाब आणि बघा असे फुलं लागत आहेत. फुलं तर छान असे आणि कळ्या पण भरपूर आहेत आणि फुलं लागायला चालू पण आहे बघा असे. तर चिकूचं झाड आहे. इथं संत्र्याचं झाड आहे आणि चिकूच्या झाडावर अपराजिताचा वेल चढला आहे आणि त्याला फुलं बघा लागायला चालू आहेत. आणि संत्र्याच्या झाडावर कारल्याचा वेल आहे बघा. तुम्हाला दिसतोय का कारल्याचा वेल बघा. किती सुंदर असा कारल्याचा वेल वरती चढला आहे. आहे मोगरा बघा. याला पण किती कळ्या आहेत. फुलं आहेत असे बघा. फुलं लागून असे सुकतात बघा. किती छान असं फुलतोय मोगरा.
किती सुंदर वाटते बघा असे झाडं फुलले की. आणि ऊन खूप पडल्यामुळे पाने सुकल्यागत होतात त्याचे पानं. तर आपलं लाल कलरचं जास्वंद आहे बघा, किती सुंदर वाटतंय. हे लाल कलरचं जास्वंद आहे. तर आपलं वांग्याचं झाड आहे आणि आंब्याचं पण त्याच्यामध्ये होतं आणि ते आता वाळून गेले आंब्याचं झाड. आणि आपण ह्याच्यामध्ये हे पर्सलेंट आहे आणि चिनी गुलाब हे आपण याच्यामध्ये लावून घेतलेलं आहे.